नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख. आता मी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जे हलिवली या पेट्रोल पंपावर मी तिथे उभा आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे आपल्याला देशाला संबोधन करताना आपल्याला काही आव्हानं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये इंधन वाचवा, या वर्षामध्ये सोनं नाणं घेऊ नका, पर्यटन स्थळी जायला फिरायला जाऊ नका, विशेषतः परदेशामध्ये जाऊ नका, सार्वजनिक जी वाहतूक आहे त्या वाहतुकीचा प्रवास करावा, जेणेकरून आपलं जे इंधन आहे ते बचत होईल, असे असंख्य आपल्याला आव्हानं दिली. आता निश्चितच एक देशवासी म्हणून आपण पंतप्रधान साहेबांनी जी आव्हानं दिली आहेत ते आपण त्या आव्हानांचं निश्चित स्वागत केला पाहिजे. आणि आपण निश्चितच आपला जर देश आर्थिक संकटात भविष्यात जर ओढवत असेल तर निश्चित तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी मी जे आलेलो आहे तर या ठिकाणी अशी पाटी लिहिलेली आहे, ही बघा. क्या नाम आपका? रामचंद्र यादव. अच्छा, क्यों पेट्रोल क्यों नहीं यहाँ पे? पेट्रोल डीजल क्या क्या प्रॉब्लम क्या हो गया? वो डीलर होता है अपना पार्टी वाले को पैसा फंसा हुआ है, कंपनी क्रेडिट नहीं दे रही है अभी. अच्छा, हाँ. वही रीज़न है क्या? हाँ, मतलब क्या है, पार्टी वाले को पैसा फंसा हुआ है अभी. अच्छा, कितना लीटर पेट्रोल जाता है, डीजल या पेट्रोल कितना जाता है? ज़्यादा अपना 3-4 हज़ार लीटर पेट्रोल जाता था. मी कर्जत येथील हा दुसरा पेट्रोल पंप आहे, तो रिलायन्स पेट्रोल पंप आहे. आणि त्या ठिकाणी मी आलेलो आहे. या ठिकाणी जे कर्मचारी आहेत पेट्रोल पंपावर, जे आपल्याला पेट्रोल देतात ते आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूयात की या 4-5 दिवसात काय फरक झाला, मोदी साहेबांनी जे आव्हान दिलेलं आहे त्या आव्हानांचा काय फरक झालेला आहे का, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय नाव तुमचं? कांचन जाधव. अच्छा, किती वर्ष झाली ह्या पेट्रोल पंपावर तुम्ही काम करताय? 17 वर्ष. अच्छा, आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे इंधन बचतचं, काय बचत होते का? वापर कमी करतात का नागरिक? नाही, उलट अजून वापर व्हायला लागलाय, जास्त व्हायला. हो, जिथं 100चं पेट्रोल टाकायला सांगितलेलं हा. तिथं आता लोक गाड्या फुल करायला लागलेले आहेत. अच्छा, मग काय कारण काय असेल त्याच्या मागचं? पेट्रोल वाचवण्यासाठी सांगितलेलं मोदी साहेबांनी, पण लोक आता ते घाबरून गेलेले आहेत की याच्या पुढे पेट्रोल मिळेल की नाही मिळेल. ते किती अंदाजे साधारण किती पेट्रोल इथून डिझेल पेट्रोल किती लिटर संपतंय तुमच्या पेट्रोल पंपावर? आम्ही म्हणजे त्या स्टॉक जे साहेबांनी सांगितलेलं आहे त्या स्टॉकच्या पुढे संपवत नाही आहे. अच्छा. आम्ही पंप बंद ठेवून देतो. अच्छा. माझं नाव संजय वरगडे. अच्छा, काय सांगाल? इंधन बचत करायला सांगितलं, आपल्याला आव्हान केलेलं आहे, काय सांगाल? निश्चितच आपल्या देशाच्या भल्यासाठी त्यांनी मोदी साहेबांनी आवाहन केलं, त्याबद्दल काही शंकाच नाही. परंतु माझ्या सहकार्याने सांगितलं संपूर्ण सत्य आहे. परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे. जी लोक 100, 150, 200 जी भरणारी होती हां. त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भय आहे की भविष्यामध्ये पेट्रोल मिळतं की नाही मिळतं, अच्छा. या दृष्टिकोनात, किंवा कधी संपू शकतं, कधी बंद होऊ शकतं, असं त्यांना कुठेतरी भीती वाटते, शंका वाटते. आणि म्हणूनच ते लोक जे 100-200चं म्हणालो मी तुम्हाला टाकणार होते, 200 टाकणार होते, कुठेतरी टाक्या फुल करताना दिसतात. अच्छा. बाकी जे नियम आहे ते आम्ही पाळण्याचा काटेकोर प्रयत्न करतो, जसं आम्हाला शासनाने सांगितलं त्याप्रमाणे आम्ही चालतो. काही जी मंडळी येतात पेट्रोल भरण्यासाठी, काही त्याच्यामध्ये रंजलेली गांजलेली सुद्धा आहेत, काही बेरोजगारांनी सुद्धा आहे, ज्यांच्याकडे तेवढं पुरेसंही नाही, ते त्यांच्याकडनं ॲटोमॅटिकली काटेकोरपणा तो पाळला जातो. कारण काही 1000-12 म्हणजे 12,000, 10,000 म्हणजे ठराविक शुल्लक याच्यावर काम करतात आजूबाजूच्या परिसरामध्ये, त्यांच्याकडे जेवढं हे नाही आहे त्या हिशोबाने ते बिचारे म्हणजे ॲटोमॅटिकली त्यांच्याकडे परिस्थिती अभावी ते त्या सूचनेचं पालन केलं जाते. अच्छा. पण बाकीची जी आहेत मोठी माणसं ते डोळ्यासमोर त्यांच्या गृहीत धरूनच ते तेवढं गाड्या फुल करणं वगैरे किंवा तेवढा स्टॉक आपल्या गाडीमध्ये असणं, अच्छा. या प्रकारे सगळं चाललेलं आहे. आपल्याकडे जे 2 भाग आहेत ना, शेवटी श्रीमंत गरीबाचं काय, तो बिचारा तो रोजच्या याच्याप्रमाणे त्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं तो पुढचं धोरण त्याच्याकडे नाही, किंवा पुढचे पैसे नसतील, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्याकडे, काट कसं करूनच तो जीवनमान तो जगत असतो. रोजच्या हिशोबाने टाकतो पेट्रोल आपल्या गाडीमध्ये टाकतो. बरोबर. जेव्हा मला जेवढं लागतं तेवढंच. बरोबर. दुसरी एक समस्या आपण म्हणतो इंधन वाचवा, हा. बऱ्याच वेळा काय होतं म्हणजे हा झाला बाहेरचा भाग, एक माणूस म्हणून म्हणजे मी जे अनुभवते बऱ्याच वेळा काय ट्रॅफिकच्या समस्यांमुळे पण पेट्रोल वेस्ट होतं आहे. पेट्रोल डिझेल काय होतं, आपली लोक ट्रॅफिक म्हणजे नियम पाळत नाही बऱ्यापैकी, त्यामुळे बऱ्याच वेळा ट्रॅफिकची समस्या आपल्याला सकाळ संध्याकाळ सगळीकडे पाहायला मिळते. जर काटेकोरपणे ती पाळली गेली तर निश्चितच इंधनाचा बचत होईल. बरोबर. कारण का कोणी कुठे गाडी लावते, कोणी कुठे लावते, कसं हे घुसवतंय,
किंवा काय कोणाचा विचार नाही. या याच्यामध्ये ज्यावेळेला ट्रॅफिक जाम होतं त्यावेळेला इंधनही खूप मोठ्या प्रमाणे इंधन वेस्ट वाया होते बरोबर, वाया त्या जाते. गोष्टीचा विचारही केला पाहिजे सामान्य लोक म्हणजे सर्व लोकांनी ते गृहीत डोळ्यासमोर ठेवून आपलं वाहन सुरक्षितपणे चालवलं पाहिजे, सुरक्षित ठिकाणी थांबवलं पाहिजे, बरं. सुरक्षित एकमेकाला जाऊन दिलं गेलं पाहिजे जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही आणि खऱ्या अर्थाने या देशासाठी या माध्यमातून एक इंधन वाचवण्यासाठी मदत होईल चांगल्या प्रकारे. एवढं मी बोलू शकतो. धन्यवाद.